जगाच्या इतिहासात अशा काही स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी तत्कालीन समाजातील रूढी व परंपरांच्या विरुद्ध जाऊन समाजासाठी आणि देशासाठी पुढे येऊन कार्य केले. त्यापैकी एक म्हणजे पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाईंचं जीवन हे परंपरा व सांकेतिक समाजकल्पनांना जबरदस्त हादरे देणारं, लोकविलक्षण घटनांनी भरलेलं होतं. आपल्या मूलभूत स्वरूपाच्या समाजकार्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती प्राप्त केलेली 19व्या शतकातील पहिली भारतीय स्त्री म्हणजेच पंडिता रमाबाई ह्या होत. नमस्कार, मी देव बिरादर आपल्या सर्वांचं यूट्यूबच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंडिता रमाबाई यांच्याबद्दल माइंड मॅप्सच्या सहाय्याने माहिती घेणार आहोत. त्यांचे पूर्ण नाव रमाबाई अनंतशास्त्री डोंगरे. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1858 त्यावेळच्या मैसूर संस्थानातील म्हणजेच आजच्या कर्नाटक राज्यातील मंगळूर जिल्ह्यातील गंगामूळ या ठिकाणी झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री डोंगरे स्त्री शिक्षणाचे समर्थक होते. त्यांनी आपल्या पत्नीलाही उत्तम शिक्षण दिले होतं. आई ही रमाबाईंची पहिली गुरु. मुलीला विवाह बंधनात न अडकावता खूप शिकवायचा संकल्प त्यांच्या मातापित्यांनी घेतला होता. त्यांनी रमाबाईंचा संस्कृतचा पाया इतका सखोल व व्यापक करून घेतला की मातृभाषे इतक्या सहजपणे त्या इतर भाषेत वावरू लागल्या. आणि पुढे चलून पंडिता रमाबाई यांनी मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्रजी, तुळू आणि हिब्रू ह्या भाषा देखील त्यांनी शिकल्या. बुद्धिमत्ता व कर्तबगारी यांच्या जोरावर महाराष्ट्रात त्यांनी अलौकिक कार्य केले. वडिलांनी प्राचीन हिंदू शास्त्राचे चांगले शिक्षण त्यांना दिले होते. 16व्या वर्षी त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. पंडिता रमाबाई व बंधू श्रीनिवास यांनी तीर्थयात्रेला जाण्याचा निर्धार केला. 6 वर्षाच्या भारत भ्रमणानंतर त्या कलकत्त्यात दाखल झाल्या. पांडित्याने व संस्कृत ज्ञानाच्या आधारे त्यांनी जे आहे लोकांना थक्क केले. बालविवाहाची व जरटकुमारी विवाहाची प्रथा प्रचलित असलेल्या त्या काळात बालविधवांची संख्या प्रचंड होती. पतिनिधनानंतर या दुर्दैवी स्त्रियांचं केशवपन करून त्यांची सौभाग्य लेणी हिसकावून घरच्या अंधाऱ्या भागात कायमचं ढकलून दिलं जायचं. त्यांना माणूस मानलं जात नसायचं. समाजानं ओवरलेल्या पतिता मानलेल्या विधवांच्या पुनर्वसनासाठी रमाबाईंनी धडाडीनं केलेलं कार्य हे लोकविलक्षण होतं. विद्वानांच्या सभेत रमाबाईंनी संस्कृतमध्ये भाषण केले. उत्स्फूर्तपणे संस्कृत काव्यरचना केली. त्या काळी स्त्रियांना पदव्या देण्याचा प्रघात नव्हता, परंतु त्यांच्या विद्वत्तेमुळे भारलेल्या बंगाली जनांनी त्यांना पंडिता रमाबाई सरस्वती ही पदवी बहाल केली. पुढे त्यांना पंडिता रमाबाई असे संबोधले जाऊ लागले. केशवचंद्र सेनानींनी रमाबाईंना वेद वाचायला सांगितले. तसेच बंगाली स्त्रियांनी त्यांना जे आहे भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण म्हणून मानपत्र देखील दिले. कलकत्त्यातील बिपिन बिहारीदास मेधावी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वैवाहिक जीवन फार काळ त्यांना लाभू शकले नाही, कारण थोड्याच दिवसात अल्पशा आजाराने बिपिन बिहारीदास यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर त्या 31 मे 1882 रोजी आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हीच घेऊन पुण्यास येऊन स्थायिक झाल्या. आपण आता पंडिता रमाबाई यांच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती घेऊयात. पुणे येथे आगमन केल्यानंतर त्यांनी 1882 साली जे आहे आर्य महिला समाजाची स्थापना केली. आणि ही संस्था स्थापन करण्यामागचा हेतू म्हणजे स्त्रियांच्या स्थितीबद्दल जागृती करण्यासाठी हा होता. तसेच त्यांनी देशाच्या उन्नतीसाठी स्त्रियांची स्थिती सुधारणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले होते. आणि पुढे चलून याच संस्थेच्या ज्या आहेत अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इत्यादी ठिकाणी जे आहे ही आर्य महिला समाजाची स्थापना करण्यात आली होती. आणि याच वर्षी जे आहे त्यांनी स्त्री धर्मनीती हे पुस्तक देखील लिहिलं होतं. याबद्दल आपण माहिती थोडक्यात पुढे घेणारच आहोत.
5 सप्टेंबर 1882 रोजी हंटर कमिशन पुढे त्यांनी मराठीतून साक्ष देताना स्त्री शिक्षणासाठीचा आग्रह धरला आणि हंटर कमिशनमध्ये आणखी एका भारतीय व्यक्तींनी साक्ष दिली होती, ते म्हणजे महात्मा फुले हे होत. ही साक्ष देताना त्यांनी स्त्री शिक्षणाची गरज, स्त्रियांची स्थिती सुधारणे, स्त्रियांसाठी वैद्यकीय शिक्षण आणि स्त्रियांना शिष्यवृत्ती द्यावी असे मुद्दे त्यांनी नमूद केले होते. पंडिता रमाबाई ह्या अमेरिकेत गेल्या असता तेथील अमेरिकन लोकांनी जे आहे पंडित रमाबाई असोसिएशन ही संस्था स्थापन केली आणि याचा हेतू जो होता निराधार स्त्रियांना मदत करणे हा होता. आनंदीबाई जोशी यांच्या 6 मार्च 1886 रोजी होणाऱ्या पदवीदान समारंभास हजर राहता यावे म्हणून त्या फेब्रुवारी 1886 मध्ये अमेरिकेस गेल्या. भारतातील बाल विधवांना उपयुक्त होणारी बालोद्यान शिक्षण पद्धती त्यांनी शिकून घेतली व त्यासाठी मराठी पुस्तके देखील लिहिली. अमेरिकेतील आपल्या वास्तव्यात त्यांनी ज्या हिंदू बाल विधवांच्या प्रश्नाचा उहापोह करणारे द हाय कास्ट वुमन हिंदू वुमन हे इंग्रजी पुस्तक देखील त्यांनी लिहिले. 1889 साली युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवासवृत्त हे पुस्तक देखील लिहिले. याबद्दल आपण माहिती जी आहे पुढे घेणारच आहोत. हिंदुस्थानातील बाल विधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी अमेरिकेतील बॉस्टन येथील लोकांनी रमाबाई असोसिएशन ही संस्था निर्माण केली. मुक्ती मिशन, शारदा सदन, मुक्ती सदन व कृपा सदन हे जे आहेत हे मुक्ती मिशनचे भाग होते. 1897 मध्ये जे आहे मुक्ती मिशन ही संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेद्वारे जे आहे मुक्ती प्रेरेबल इंग्रजी नियतकालिका सुरू करण्यात आली आणि ही नियतकालिका सुरू कुणी केली तर पंडिता रमाबाई यांच्या कन्या म्हणजेच मुलगी मनोरमा यांनी. 1989 मध्ये शारदा सदनची स्थापना करण्यात आली. शारदा सदनमधील पहिल्या विद्यार्थिनी म्हणजे ह्या ज्या आहेत आनंदीबाई कर्वे आणि शारदा गद्रे ह्या होत. सदनमधील पहिली मुलगी शारदा गद्रे हिच्या नावावरून जे आहे या संस्थेचे नाव जे आहे शारदा सदन ठेवण्यात आले होते. आणि येथून पुढे आपण जे मुद्दे अभ्यासणार आहोत यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओकडे विशेष लक्ष द्या. शारदा सदनची स्थापना करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे निराश्रित विधवा व अनाथ स्त्रियांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करणे. 1890 जे आहे हे संस्था जी आहे पुण्याला स्थलांतरित करण्यात आली. शारदा सदनच्या सल्लागार मंडळात न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती तेलंग आणि डॉक्टर भांडारकर यांचा समावेश होता. मध्ये केडगाव येथे मुक्ती सदन नावाची संस्था सुरू करण्यात आली. अनाथ व विधवा स्त्रियांच्या शिक्षणाची, निवासाची व भोजनाची मोफत सोय येथे करण्यात आली होती. 1897 मध्ये मध्य प्रदेश आणि 1900 मध्ये गुजरात येथे दुष्काळ पडला होता. तेव्हा या दुष्काळ पडलेल्या काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रयात आश्रय दिला होता. धान्य, भाजीपाला, फळावर यांचे उत्पन्न मुलींच्या सहाय्याने येथे काढण्यात येईल. 1899 केडगाव येथे कृपा सदन ही संस्था स्थापन करण्यात आली. शोषित व समाजाने नाकारलेल्या स्त्रियांसाठी ही संस्था कार्य करत असत. 1890 मध्ये पुणे येथे बातमी सदन ही संस्था स्थापन करण्यात आली. ही संस्था जी आहे अंध मुली व स्त्रियांसाठी कार्य करत असत आणि ही जी आहे ही जी शाळा सुरू करण्यात आली होती ही पहिली अंधशाळा होत आणि याची स्थापना देखील जी आहे पंडिता रमाबाई यांच्या कन्या म्हणजेच मुलगी मनोरमा यांनी केले होते. 1919 मध्ये स्त्री शिक्षण संबंधी कार्याबद्दल त्यांना कैसर-ए-हिंद हा किताब बहाल करण्यात आला. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाकरता स्त्री प्रतिनिधित्वाचा पुरस्कार त्यांनी केला होता. या मुद्द्यावरती जो हायलाइट आपण मुद्दा केला आहे यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आपल्या आश्रमातील स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून रमाबाईंनी शारीरिक श्रमाचे महत्त्व पटवून आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रकाम इत्यादी कामे शिकवली.
घरकुल ही संस्था पंडिता रमाबाई यांनी जी आहे दुर्बल व आजारी स्त्रियांसाठी स्थापन केली होती. लेडी डफरिन फंड स्त्रियांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी. सदानंद सदन ही संस्था अनाथ मुलींसाठी स्थापन करण्यात आली होती. प्रीती सदन अपंग निराधार अशक्त स्त्रियांसाठी संस्था कार्य करत असत. सरोजिनी नायडू यांनी पंडिता रमाबाई बद्दल काय वक्तव्य केलं हे आपण जाणून घेऊयात. हिंदू संत मालिकेत जिचे नाव प्रविष्ट करता येईल अशी पहिली ख्रिस्ती व्यक्ती म्हणजे पंडिता रमाबाई होय. आता आपण पंडिता रमाबाई यांनी केलेलं विविध लेखन याबद्दल माहिती घेऊयात. 1882 मध्ये स्त्री धर्मनीती, अमेरिकेत असताना 1887 ते 88 या कालखंडामध्ये दी हाय कास्ट हिंदू वुमन, 1889 मध्ये युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती तसंच प्रवास वृत्त, 1908 मध्ये इब्री भाषेचे व्याकरण, 1912 मध्ये नवा करार, 1913 मध्ये मूळ ग्रीक व हिब्रू भाषातून असलेले बायबलचे मराठी भाषांतर तसेच प्रभू येशू चरित्र आणि त्यांचे इतर लेखन म्हणजे भविष्यकथा अ टेस्टिमनी हे होत. इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयाच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या. इंग्लंडमध्ये त्या वॉटिस गावच्या सेंट मेरी या मठात राहिल्या. 1983 मध्ये वॉटिस येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करायला, आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर आमच्या अजून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशा उपयुक्त व्हिडिओची माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल. धन्यवाद.